Okay, so welcome back, guys. Sorry for delay. I don't know, unfortunately, how the meeting got stuck in between. That is why I could not continue. So I changed the system. Now I am on another PC. Let us continue with this chapter number 5, the first chapter from basic civil and mechanical engineering, from mechanical engineering part. Okay. So syllabus you guys have seen. What is the syllabus? So we are going to study pumps. आपण काय काय शिकणार आहोत? Pumps, then compressors and then turbines. हे तीन मेजर ग्रुप्स आपण शिकणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पहिलं सेंटेन्स बघू शकाल. सो पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस पंप्स. आता हे पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस काय असतात आणि पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस आपण काय असतात ते बघूया. ओके, तर ज्या डिव्हाइसेसना पॉवर सप्लाय करावी लागते त्याला म्हटलं जातं पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरातला फ्रीज आहे. आपल्या घरातल्या फ्रीजला काय करावं लागतं आपल्याला? वी नीड टू सप्लाय इलेक्ट्रिसिटी. क्लिअर? त्याला बटन दाबावं लागतं लाईटचं. आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावी लागते. अँड व्हेन वी सप्लाय द इलेक्ट्रिसिटी देन दॅट फ्रीज वर्क्स. त्यावेळेस तो रेफ्रिजरेटर काम करतो. गेट इट? तर तो रेफ्रिजरेटर काय आहे? तो पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस, पॉवर खातो. पंपचं पण एक्झाम्पल तसंच घ्या. पंपला पण आपल्याला काय करावं लागतं? वी नीड टू सप्लाय इलेक्ट्रिसिटी आहे ना, आपल्याला लाईट चालू करावं लागतं, त्याचं बटन दाबावं लागतं. मग तो पंप फिरायला सुरुवात करतो आणि आपल्याला पाणी ओढून देतो. दीज आर दी पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस. कॉम्प्रेसरचं उदाहरण फ्रीजचं उदाहरण का घेतलं? कारण फ्रीज मध्ये आपला कॉम्प्रेसर असतो. फ्रीज मध्ये हा कॉम्प्रेसर असतो. आणि पंप म्हणजे काय? घरात आपण पाणी ओढायला जो वापरतो ना डिव्हाइस, त्याला मोटर म्हणतो आपण, है ना. घरामध्ये वी कॉल इट ऍज अ मोटर ऍट अवर हाऊस. दॅट मोटर इज नथिंग बट, त्या मोटरला काय म्हणायचं आहे? टेक्निकल नाव पंप आहे. ओके, सो तो आहे पंप. पॉवर ऍब्सॉर्बिंग, पॉवर खातात त्या गोष्टी. याच्या उलट पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस. पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस कुठलं? तर टर्बाईन. टर्बाईन हा काय करत असतो? तर टर्बाईन हा मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करत असतो, तो एनर्जी तयार करत असतो. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण विंड टर्बाईन, पवन चक्की. विंड टर्बाईन सगळ्यांना माहिती आहे, सोपं एक्झाम्पल आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर विंड टर्बाईन मध्ये काय असतं? हवा फिरत असते, वारं येत असतं. त्या वाऱ्यामुळे काय होतं? तो विंड टर्बाईन, ती पवन चक्की फिरते, इट राउंड्स, गोल फिरते आणि ती काय तयार करते? पॉवर प्रोड्यूस करते. गेटिंग इट? दॅट प्रोड्युसेस द पॉवर. ती पॉवर प्रोड्यूस करते आणि ती पॉवर आपण दुसरीकडे वापरू शकतो. पवन चक्कीनं तयार केलेली पॉवर आपण काय करू शकतो? आपण दुसरीकडे वापरू शकतो, है ना. दॅट इज दी पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस. त्याच्यामुळे तो काय आहे? तर पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस आहे. ओके, इन डिटेल आपण बघूयाच हे, जसं जसं आपण पुढे जाऊ तुम्हाला समजत जाईल. ओके, सो याच्यातला पहिला सेक्शन आपण आज बघणार आहोत, पंप्स. ओके, व्हॉट इज मीन बाय पंप? कोण सांगू शकतंय का पंप काय असतो? कॅन एनीवन डिफाइन द पंप? कॅन एनीवन डिफाइन द पंप? कोण सांगू शकताय का पंपची डेफिनेशन? एनीवन? गाइस, कॅन एनीवन? सोपी आहे. पंप बघितलाय ना, कुठं असतो पंप? मी आता सांगितलंय कुठं असतो. कुठं असतो पंप? घरात आपण वापरतो का नाही? वी डू यूज इट ऍट अवर हाऊस, है ना. कशासाठी वापरतो आपण घरात पंप? कशासाठी वापरतो? पंपने काय करतो आपण? पाण्यासाठी. पंपने काय करतो आपण? पाण्यासाठी वापरतो पंप. बघूया, लेट मी टेल यू. मीच सांगतो तुम्हाला आता. इथं वरती पाण्याची टाकी असते, है का नाही? इथं वरती पाण्याची टाकी असते. इथं सपोज खाली विहीर आहे, तर आपण पंपने काय करतो? व्हॉट वी डू बाय युजिंग पंप? या टाकीतलं पाणी विहिरीत सोडतो. Am I correct? Am I correct? Yes, sir. काय म्हटलं ते बरोबर आहे का? Yes. यस, बरोबर आहे. वा, किती हुशार विद्यार्थी लाभले. No, sir. No, sir. What did I say? की काय म्हटलं? की टाकीतलं पाणी आपण विहिरीत सोडतो पंप वापरून. Is it true? No, that is not true. Getting it? Transfer the water from tank.
well, we don't विहिरीतून need pump. वरती Getting it? आपण त्याचं उलट करतो. What we do actually is we transfer the water from well to the tank. विहिरीतून टँक मध्ये पाणी ट्रान्सफर करतो आपण. Getting it? That we do by Electrical using energy pump. converted into hydraulic energy. Very correct. Mechanical energy is converted into hydraulic energy. है ना? तर the basic principle बघूयात आपण ह्याच्यामध्ये. काय करतो आपण इथं? तर इथं आपण जे लोअर लेवलला पाणी आहे ते पाणी आपण हायर लेवलला ट्रान्सफर करतो. राईट? लोअर लेवल मधून हायर लेवल मध्ये. हायर मधून लोअरला यायला काहीही लागत नाही. इट कम्स ऑटोमॅटिकली बिकॉज दिस वॉटर विल हॅव पोटेन्शियल एनर्जी. गेटिंग इट? That is why that potential energy will make the water to flow down. The potential energy मुळे ते पाणी खाली येतं. Getting it? But to transfer the water from lower level, that is from well to the tank, we need pump. नदीतून म्हणा किंवा विहिरीतून पाणी टाकीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला पंप लागतो. ओके, सो लेट अस ट्राय टू डिफाइन इट. आपण डिफाइन करायचा प्रयत्न करूया तिथं. Pump is a device used to transfer the, आता water नाही म्हणायचं because pump will not be used only for water. It may be used for oil, it may be used for petrol, it may be used for diesel. Getting it? So we will use the generalized term as liquid. Pump is a device used to transfer the liquid from lower level to a higher level. पंप काय आहे? एक डिव्हाइस आहे. ते काय करतं? लिक्विड लोअर लेवल पासून हायर लेवल पर्यंत ट्रान्सफर करतं. ओके, सो दिस फॉन्ट इज विजिबल और आय गेस इट इज नॉट विजिबल, सो आय विल इनक्रीज द फॉन्ट. Let us check, is it visible properly? Okay, pump is a device used to transfer the liquid from lower level to higher level. आता हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याला काय लागतं? पंप झालं. पंप इज अ डिव्हाइस यूज्ड टू ट्रान्सफर लिक्विड फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल. हे काम करायला त्याला काहीतरी एनर्जी लागणार आहे. पंपला हे काम करायसाठी काहीतरी एनर्जी लागणार आहे. मग ती कुठली एनर्जी लागते? तर ती लागते बाय युजिंग मेकॅनिकल एनर्जी. गेटिंग इट? मेकॅनिकल एनर्जी. आता तुम्ही म्हणणार सर मेकॅनिकल एनर्जी कुठं? आमच्या घरातला पंप आहे त्याला तर इलेक्ट्रिक एनर्जी लागते, त्याला तर लाईट लागते. मेकॅनिकल एनर्जी कसं काय म्हणणार? हाऊ यू आर कॉलिंग इट मेकॅनिकल एनर्जी? सो गाईज, लेट मी टेल यू नाउ इन डिटेल. आपल्या घरात जो पंप आहे किंवा आपल्या घरात ज्याला आपण मोटर म्हणतो ते नक्की काय आहे? दॅट वी विल सी नाउ. ओके, सो दॅट इज असा एक चौकोनी ब्लॉक असतो आणि त्याला असा पुढं एक छोटासा ब्लॉक असतो. ओके, असे दोन ब्लॉक असतात आणि मध्ये काहीतरी असा जॉइंट असतो. If you have seen the pump properly, then it has some construction like this and then it has a base like this. त्याला बेस एक असतो असा ज्याच्यावरती ते ठेवलेला असतो. Get it? Pipes त्याला दोन असतात, दोन पाईप असतात ना. तशा I will connect the pipes, one here and one here. ओके, अशा पाईप्स आपण कनेक्ट करू. लेट अस विल से पाणी इथून आतमध्ये येणार, वॉटर विल कम इन फ्रॉम दिस साइड. वॉटर इथून आतमध्ये येईल आणि वॉटर इथून बाहेर पडेल. लेट अस विल कॉल. इथून आतमध्ये येणार पाणी, इथून बाहेर जाणार पाणी. तर ह्या पार्ट मध्ये पंप कुठे आहे? सो वेअर द पंप लाईज. सो लक्षात घ्या, दिस मच पार्ट इज पंप. हा पार्ट पंप आहे. And this part is called as, या पार्टला म्हटलं जातं मोटर आणि या पार्टला म्हटलं जातं पंप. आपल्या घरात जे आपण वापरतो ते काय आहे? तर ते मोटर आणि पंप या दोन्हीची असेंब्ली आहे. इट इज अन असेंब्ली. जिथं पाईप्स जोडलेले असतात ना तेवढाच छोटासा भाग हा पंप असतो. पाठीमागचा जो मोठा भाग असतो ज्याच्यातून भरपूर आवाज येतो, पाठीमागे इथं फॅन वगैरे असतो, what that is actually, that is the motor. So what motor does? Motor converts electrical energy into mechanical energy.
मोटर काय करते तर मोटर इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करते कुठल्या एनर्जी मध्ये मेकॅनिकल एनर्जी मध्ये. ठीक आहे, हे आहे मोटरचं काम. म्हणजे जी आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो ती इलेक्ट्रिसिटी आपण पंपला नाही देत, ती इलेक्ट्रिसिटी आपण देतो मोटरला. वी सप्लाय दॅट इलेक्ट्रिसिटी टू मोटर. गेटिंग इट? अँड व्हॉट मोटर डज, मोटर काय करते, मोटर इलेक्ट्रिकल एनर्जी घेते आणि तिचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करते. This mechanical energy is given to the pump. इथं मध्ये एक फिरणारा शाफ्ट असतो मध्ये त्या जॉईंट मध्ये. गेटिंग इट? सो लेट अस सी नाउ. हे आहे ना, इथं असतं आहे ना, इथं असतं असं. Oh, what is? इथं मध्ये असा एक शाफ्ट असतो. शाफ्ट म्हणजे काय, गोल फिरणारा रॉड. मग इथं मेकॅनिकल एनर्जी तयार होते म्हणजे काय होते, एक फिरती एनर्जी तयार होते. एक शाफ्ट गोल फिरायला लागतो, शाफ्ट स्टार्ट्स रोटेटिंग. दॅट रोटेटिंग मीन्स मेकॅनिकल एनर्जी. फॉर एक्झाम्पल आपला फॅन गोल फिरतो, फॅन गोल फिरतो म्हणजे काय तर तिथं इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. समथिंग स्टार्ट्स रोटेटिंग. सो हिअर ऑल्सो दिस शाफ्ट स्टार्ट्स रोटेटिंग. दिस रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी इज गिवन टू द पंप. आणि पंप काय करतो, ती आलेली मेकॅनिकल एनर्जी खातो, कन्झ्युम्स. खातो म्हणजे काय, कन्झ्युम्स. वी विल यूज द वर्ड कन्झ्युम. इथून मिळालेली मेकॅनिकल एनर्जी तो पंप काय करतो, इट कन्झ्युम्स दी मेकॅनिकल एनर्जी अँड प्रोड्युसेस दी हायड्रॉलिक एनर्जी. पाणी खालून वरती पाठवणे. मग खालून वरती तो नुसतंच बाबा इथून घेतलं पाणी आणि इथं येऊन ठेवलं असं करतो का, नाही करत. बघा तुम्ही एक्झाम्पल घ्या, इथून पाणी ज्यावेळेस बाहेर येतं त्यावेळेस पाण्याला आपण काय म्हणतो, प्रेशर आहे म्हणतो. आठवतंय का, वी कॉल इट एज, पाण्याला प्रेशर आलं. करेक्ट, पाण्याला प्रेशर येतं. म्हणजे आपण पाण्याला नुसतंच इथून घेऊन तिथं नेऊन नाही ठेवत. गेटिंग इट? जसं घरातल्या वस्तू आपण उचलून इकडे तिकडे ठेवतो तसं नाही करत आहे तो. तो काय करतोय, तो पाण्याला उचलतोय, तो पाण्याला प्रेशर देतोय आणि परत वरती ढकलतोय. गेटिंग इट? सो व्हॉट पंप ऍक्च्युअली डज इज, पंप ऍक्च्युअली करतो काय, पंप इट टेक्स दी वॉटर फ्रॉम लोअर लेवल. तो पाण्याला लोअर लेवल मधून घेतो, त्याच्यानंतर ऍड्स प्रेशर अँड कायनेटिक एनर्जी टू इट. तो काय करतो तर तो पाण्याला खालून घेतो आणि पाण्याला प्रेशर एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या दोन प्रकारच्या एनर्जी तो देतो. अँड देन डिलिव्हर इट टू हायर लेवल. आणि त्याच्यानंतर तो काय करतो, त्याला हायर लेवलला डिलिव्हर करतो वगैरे. तो पंपची डेफिनेशन आपण अशी लिहिणार आहे, आपण पंप मध्ये हे सगळं लिहिणार आहे. हे आणि हे दोन्ही आपल्याला पंप मध्ये लिहायचं आहे. काय काय, पंप इज अ डिव्हाइस युज्ड टू ट्रान्सफर द लिक्विड फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल बाय युजिंग मेकॅनिकल एनर्जी. इट टेक्स द वॉटर फ्रॉम लोअर लेवल, adds pressure and kinetic energy into it and then deliver it to higher level. ओके, त्यातली ही जी टर्म आहे adding pressure and kinetic energy to it, त्यातली ही जी टर्म आहे adding pressure energy and kinetic energy, याला म्हणायचं हायड्रॉलिक एनर्जी. यालाच काय म्हणायचं, हायड्रॉलिक एनर्जी. Can we use pumps to transfer gas? No, we cannot transfer the gas by using pump. To transfer the gas, we use compressor. गॅसला ट्रान्सफर करायला काय आपण वापरणार आहे, कॉम्प्रेसर वापरणार आहे. ओके, दॅट वी आर गोइंग टू सी. म्हणून इथं मी स्पेसिफिकली कोणता वर्ड वापरलाय, लिक्विड. ओके, आपण म्हणतो ना गॅसला सुद्धा आपण पंप वापरला. नो, दॅट इज द रॉंग टर्म. किंवा सायकल मध्ये हवा भरायला पंप वापरला, दॅट इज नॉट पंप ऍक्च्युअली, दॅट इज द कॉम्प्रेसर. आपण म्हणताना पंप म्हणतो पण तो पंप नाहीये. दॅट इज अ कॉम्प्रेसर. वी विल सी इन डिटेल व्हाईल स्टडींग कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर शिकताना आपण ते बघणार आहोत. Let me keep these definitions at one place.
ओके, and one more stuff we will add here. अजून एक गोष्ट आपण याच्यामध्ये ऍड करूयात. कुठली? जशी की तुम्ही सांगितली, pump converts the mechanical energy into hydraulic energy. हायड्रॉलिक एनर्जीचा अर्थ आपण काय बघितलं? हायड्रॉलिक एनर्जी कुणाला म्हणायचं? प्रेशर अँड कायनॅटिक एनर्जी विच इज गिवन टू दी लिक्विड. लिक्विडला जी प्रेशर आणि कायनॅटिक एनर्जी दिली जाते त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं कायनेटिक. स्पेलिंग मिस्टेक. हा हा हो, ते होतंय बरं का, मी थोडस फास्ट करतोय त्याच्यामुळे थोडस घोळ होतोय. काय झालंय इथं? कायनेटिकचं स्पेलिंग मिस्टेक झालंय. ओके, कायनेटिक इट शुड बी सी है ना. के कसं काय लिहिलं इथं? करेक्ट. We will use the C. C कुठे आहे? C anywhere we can find C. Yeah, C is here. इथला C आपण सोडूया. ओके. So guys, हे होणार बरं का, थोडं टाईप करताना थोडं फास्ट करावं लागतं त्याच्यामुळं हे होणार जरा. See भाई आओ इधर. Students don't like mistake. मिस्टेक पसंद नहीं है. अभी चला गया. ठीक है, कायनेटिक एनर्जी टू इट. ओके, सो काय बघितलं आपण? सो जस्ट नाउ व्हॉट वी हॅव सीन इज, आतापर्यंत आपण काय बघितलं? तर आतापर्यंत आपण बघितली पंपची डेफिनेशन. डिफाइन पंप. Whenever someone will ask you define pump, then you should write these 3 sentences. Pump is a device used to transfer the liquid from lower level to higher level by using mechanical energy. It takes the water from lower level, adds pressure and kinetic energy to it, and then it will deliver it to higher level. Okay, and then also you should write pump converts mechanical energy into hydraulic energy. Okay, this should come in the definition of pump. या गोष्टी कशामध्ये आल्या पाहिजेत? तर पंपच्या डेफिनेशन मध्ये आल्या पाहिजेत. Okay, so we have seen the definition of pump. Pump is a mechanical device used to lift or convey the liquid from one place to another. Pumping means adding pressure energy to the liquid and move it from one place to another. This is done by means of piston, plunger, impeller, propeller. These things we will see in detail in further. Okay, this is just the explanation of the pump. So classification of the pump. Let us will see the classification of pump. Pump's classification बघूया आता कसं आहे. Pump, it is basically classified into 2 types: positive displacement and rotodynamic pumps. Okay, positive displacement and rotodynamic pump. पॉझिटिव्हचा इकडे रोटोडायनॅमिकला तुम्ही दुसरं काय म्हणू शकता? नॉन पॉझिटिव्ह. To positive, the another name you can use is, to rotodynamic another name you can use is non-positive. Okay, positive and non-positive किंवा rotodynamic. We don't use negative pump. Negative displacement असं नसतंय. Getting it? Negative displacement, no, it is wrong term. It is wrong term. What we are going to use? Positive displacement pump or non-positive. Non-positive, another name is rotodynamic pump. Okay, so now next. So under positive displacement, we have 2 types: reciprocating pump and rotary pump. Reciprocating motion म्हणजे कोण सांगू शकताय का? Reciprocating motion कशी असते? How the reciprocating motion is? Can anyone? Can anyone? Aditya Raut, can you please tell me what is mean by reciprocating motion? आदित्य G60 सांगू शकता का तुम्ही? आदित्य, can you please unmute yourself? तुमची प्रेझेंटी लावणार नाही बरं का मी आदित्य, तुम्ही प्रेझेंटी टाकली इथं. उत्तर द्या. Come on.
Okay, guys, so we have less than 1 minute now. Meeting can end at any time. So tomorrow we will see in detail classification. Today we have seen the definition of pump. I hope you are writing it down. जे काही मी इथं दाखवलं आता ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलं असेलच. नसेल लिहिलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यानंतर वहीमध्ये ही डेफिनेशन पंपची लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. ओके, राईट दिस पार्ट इन युअर नोटबुक. टेक अ स्क्रीनशॉट अँड देन राईट इट. ज्यांनी कुणी अटेंडन्स द्यायची राहिलेली आहे त्यांनी अटेंडन्स द्या. ज्यांनी पहिल्या 15 मिनिटात अटेंडन्स दिले त्यांनी पण अटेंडन्स द्या, कारण ते पहिलं सगळं डिलीट झालंय. आय गॉट आउट ऑफ मीटिंग, गेटिंग इट. त्याच्यामुळे ज्यांनी सुरुवातीला दिली होती अटेंडन्स त्यांनी परत एकदा द्या. डबल झाली चालतोय, काय प्रॉब्लेम नाही. गेटिंग इट. पुट युअर अटेंडन्स. सर चॅट बॉक्स मध्ये जाईल ना सर.